तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। हे बघा, सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेमध्ये अनुदान देत असतं। तसंच सरकारने एक नवीन योजना चालू केली आहे। या योजनेमार्फत आता शेतकऱ्यांना 15 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे। नक्की तुम्ही जर हा व्यवसाय पूर्ण केला तर तुम्हाला देखील 15 लाख रुपयांची मदत मिळू शकते। नक्की याची प्रोसेस काय आहे आणि कोणता हा व्यवसाय आहे आणि हा कसा चालू करायचा किंवा हे पैसे तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये कसे मिळतील व ते परतफेड कसे करायची याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिली आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, गावाकडील नागरिक शेतीसोबत केला जाणारा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेळीपालन। मित्रांनो, आजकाल शेतीसोबत अनेक जण जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय करत असतात। केवळ शेतीतून नव्हे तर आपल्याला जोडधंद्यातून देखील चांगली कमाई करता येते, कारण आजकाल निसर्ग वेळोवेळी बदलत असतो। त्यामुळे शेतकऱ्यांचं शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते, परंतु अशा शेतीला जोडधंदा म्हणून आपण शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकतो। याच्यासाठी तुम्हाला आता अनुदान देखील देण्यात येत आहे। परंतु हा जोड व्यवसाय करायचा असेल तर सुरुवातीला तुमच्याकडे भांडवल असणे खूप गरजेचे असते। परंतु आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाहीये। तुम्हाला सरकारकडून 15 लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळू शकते। हे कर्ज कसे मिळेल याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। त्याआधी तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती दररोज अशाच प्रकारची नवनवीन योजनांची माहिती अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती दररोज व्हिडिओद्वारे मिळत राहते। कर्ज कसे घ्यावे चला बघूया। मित्रांनो, तुम्हाला देखील कर्ज घ्यायचे असेल तर शेळी पालन कर्जासाठी सुविधा देखील करण्यात आलेली आहे। जर एखाद्या शेतकऱ्याला शेळी पालनाचा व्यवसाय करायचा असेल तर त्याला सरकारकडून कर्ज देखील मिळणार आहे। आता हे शेळी पालन कसे करायचे, त्याच्यासाठी जमीन किती लागणार, खर्च किती लागेल हे पाहूयात। मित्रांनो, शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी नाबार्ड वरून कर्ज घेण्यात येत आहे। लोन बँक या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 15 वर्षाची कालावधी दिलेला असतो। त्यामुळे शेळी पालनासाठी तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाहीये। शेतकरी 15 वर्षापर्यंत हे कर्ज फेडू शकतात। हे बघा, तुम्हाला 15 वर्षापर्यंत जे कर्जाची फेडाची मुदत आहे ती दिली जाते। म्हणजेच तुम्हाला बिनधास्तपैकी तुमचा जो व्यवसाय आहे तो चालू करायचा आहे। म्हणजेच तुम्ही 15 वर्षापर्यंत तुमचा जो व्यवसाय आहे प्रॉपररित्या चालू करू शकता आणि त्याच्यामधून जे इन्कम आहे हे चांगले जनरेट करू शकता। अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्याच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन देखील भेट देऊ शकता। याची लिंक मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिली आहे। डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चॅनल जॉईन करा व ऑफिशियल लिंक चेक करा आणि तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिली गेलेली आहे आणि तिथेच माझ्या चॅनलवरती तुम्हाला याची ऑफिशियल लिंक जी आहे ते भेटून जाईल। व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथे लिंक चेक करू शकता। संपूर्ण प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊया। मित्रांनो, प्रक्रियेबद्दल बोलायचे झालं तर कर्ज करण्यासाठी तुम्ही जिल्हा पशुवर्धन विभागाकडे प्रकल्प अहवाल मंजूर करून घेऊ शकता। त्यानंतर मंजूर झाला तर तो अहवाल बँकेत नेऊन द्यावा लागेल। नंतर तुम्ही सादर केलेल्या सगळ्या कागदपत्रांची छाननी बँक करते व त्यानंतर तुम्हाला हे कर्ज मिळते। शेळी पालनासाठी तुम्हाला 12 चौरस फूट जमीन तसेच 20 शेळ्यांसाठी 240 स्क्वेअर फूट जमीन लागते। 15 चौरस फूट जमीन असावे लागते। एका शेळीच्या पिल्लासाठी 8 चौरस फूट जमीन लागू शकते। तसेच 40 साठी तुम्हाला 320 चौरस फूट जमिनीची आवश्यकता लागत असते। म्हणून जर तुम्ही शेळी पालनासाठी एकूण 575 चौरस फूट जागा लागेल। शेळ्यासाठी घर बांधायचे असेल तर जवळपास 200 रुपये प्रति स्क्वेअर फूट जमिनीचा खर्च येऊ शकतो। अशा पद्धतीने तुम्ही शेळी पालनासाठी सरकारकडून कर्ज घेऊ शकता व त्या कर्जाची तुम्ही 15 वर्षानंतर परतफेड करू शकता व याच्यामधून तुम्हाला चांगले उत्पन्न देखील मिळू शकते। हे बघा, तुम्ही 15 वर्षासाठी जे आहे तुमचं कर्ज घेऊ शकता व 15 वर्षाच्या आतच तुम्ही सर्व कर्जाची परतफेड देखील करता, कारण तुम्हाला या योजनेमधून खूप जास्त नफा मिळू शकतो। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला दररोज अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहतील। त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तसेच कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारायला विसरू नका। आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करू। धन्यवाद। जय महाराष्ट्र।